हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गावावरून घरी आलो पुण्याला. 4च दिवस राहिलो होतो गावाकडे, पण घरात मात्र पुण्यामध्ये इकडे धूळ आणि सगळीकडं पसाराच पडला होता. मग म्हटलं पहिले घर आवरून घ्यावं आणि मगच व्हिडिओ करावा. 2 दिवस घर पूर्ण आवरलं, भांडी वगैरे सगळी धुतली, किचन ओटा वगैरे सगळा साफ केला आणि मगच व्हिडिओ करायला घेतला. म्हटलं आज सकाळचा मॉर्निंग रुटीन दाखवावा. तर सकाळी मी टिफिनसाठी बनवत होते कोबीची भाजी. तर कोबीच्या भाजीसाठी मी इथे एक 1.5 माप तेल घेतलेलं आहे. कोबी स्वच्छ कट करून पाण्यात धुवून घेतला पहिला. एक टमॅटो चिरला, एक 5 ते 7 लसूण, असं सगळं तेलामध्ये सगळं पहिले फ्राय केलं. पण त्याच्यामध्ये थोडीशी हळद, तिखट टाकली आणि थोडंसं परतलं. परतल्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेला कोबी टाकला. कोबी टाकून झाल्यानंतर मी याच्यामध्ये टाकते आता मुगाची डाळ. मी ते 2 टेबलस्पून मुगाची डाळ वापरते भाजीसाठी. तुम्ही मसुरीची डाळ किंवा तुरीची डाळसुद्धा वापरू शकता, छान वाटते त्याच्याने पण मी मुगाचीच डाळ वापरते. चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगलं हलवून घेतलं. मी कोबी करताना कधी पाण्याचा वापर करत नाही, का तर मीठ टाकल्यानंतर कोबीला अंगचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच कोबी शिजला जातो. कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही पण नक्की असं बिन पाण्याचं कोबी करून बघा, टिफिनला छान वाटेल. सगळीकडून असा छान कोबी हलवून घ्यायचा, जेणेकरून मसाला सगळीकडे गेला पाहिजे. आता मी ह्याच्यावरती झाकण लावते आणि एक 10 मिनटं शिजायला ठेवते. एकीकडे कोबी शिजायला ठेवला तर दुसरीकडे आता लगेच चपात्या करून घेते. आज माझा उपवास होता, त्याच्यामुळे मला 3च चपात्या करायच्या होत्या, एक बाळासाठी आणि 2 टिफिनसाठी. त्याच्यामुळे मला जास्त आज स्वयंपाकाला लोड नव्हता. पटकन चपात्या करून घेतल्या आणि नंतर मला खिचडी पण बनवायची होती, म्हणून खिचडीची पण तयारी करायची होती मला, म्हणून मी पटापट काम आवरून घेत होते. गावाकडे मात्र खूप थंडी होती, पण पुण्यात आल्यावरती जाणवलं की इथे तर थंडीच नाही आहे. पुण्यात थंडी अजिबात जाणवत नाही, पण गावाकडे एवढी शिमल्यासारखं थंडी पडलेली आहे. तुमच्या गावाकडे किती थंडी पडली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या सोलापूरला तर भयानक थंडी होती. हे बघा, आता झटपट पटापट टिफिनचा स्वयंपाक करून घेतला आणि लगेच आता खिचडी करायला घेतली. खिचडी करण्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे गरम करून घेतले पहिल्यांदा, का तर मी ताजेच कूट वापरते. तुम्हाला भाजी पण दाखवते. हे बघा, कोबीची भाजी किती छान वाफळून झालेली आहे. तुम्ही पण अशी भाजी टिफिनला नक्की ट्राय करा, खूप छान लागते. भाजीचा गॅस बंद केला आणि परत एकदा खिचडी तयार करण्यासाठी आले. तर मी इथे शेंगदाणे बारीक करून ठेवले होते, तर आता त्याला मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते. त्याचमध्ये मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या तिखट नाहीत. आणि भिजवलेल्या साबुदाणामध्ये तो सगळा कूट टाकला. चवीनुसार मीठ टाकलं. आता कढईमध्ये मी 1-1.5 चमचा तेल टाकते. हे सगळं मिक्स करून घेते पहिल्यांदा कूट आणि मीठ साबुदाण्यामध्ये. 2 बटाटे पण कट करून ठेवले होते, ते पहिल्यांदा तेलामध्ये फ्राय करून घेतले. बटाटे टाकले ना की साबुदाण्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि खिचडी पण खावीशी वाटते. 2 मिनटं बटाटे परतल्यानंतर साबुदाणा त्याच्यामध्ये टाकून दिला आणि चांगलं असं एकजीव करून घेतलं. आता मी तुम्हाला एक छान ट्रिक सांगते की दिवसभर खिचडी मऊ कशी राहायची. तर ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकून झाकण दिलं ना की दिवसभर खिचडी अशी मऊ आणि नरमच राहते, वातडत नाही. तुम्ही पण खिचडी अशी नक्की ट्राय करा. मी अशी उपवासाला नेहमीच बनवते, का तर मग मला बाळामुळे नंतर काय बनवायला चान्स मिळेल न मिळेल म्हणून मी अशी खिचडी बनवते आणि ती दिवसभर मऊ राहते. मग मी 2 वेळा ते माझं होऊन जातं खायला. आता नाश्ता आम्ही ह्याचाच करणार होतो, त्याच्यामुळे तिघांना पण साबुदाण्याची खिचडी अशी प्लेटमध्ये सर्व करून घेते. तर बघा किती छान मऊ लुसलुशीत दिसताना पण. तुम्ही पण अशी खिचडी नक्कीच ट्राय करा.
तर मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं की किचनच्या देवघराच्या खिडकीतून थोडंसं ऊन येतं सकाळी सकाळी, तर मी तिथेच नाश्ता करत बसले होते. हे दोघंजण टी व्ही बघत नाश्ता करत होते, तर मी किचनमध्येच बसले होते. उन्हात बसून चहा आणि सकाळी खिचडी खायला खूप मजा आली. खिचडी मात्र एकदम मऊ आणि लुसलुशीत झाली होती, त्याच्यामुळे किती खाऊ आणि किती नाही असं होत होतं. तुम्ही पण अशी खिचडी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.